कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आम्ही बाहेर निघालो. तुम्हाला सांगितलं होतं काल आम्ही फिरायला जाणार आहे. सो आता मी नाश्त्यामध्ये पोहे बनवलेत. 11-12 वाजलेत आता. तर नाश्ता करून मग निघणार आहे. तर तिकडेच कुठेतरी जेवण वगैरे करू कारण उशीर झालाय. सो आम्ही जाणार आहोत खोरफक्कनला. तर तिथे शीज पार्क म्हणून आहे आणि ते खूप फेमस आहे. तर त्यासाठी म्हणजे आम्ही ते 3 डोंगरांच्या टेरेसवरती आहे असं म्हणतात शीज पार्क. सो तुमच्यासोबत मी शेअर करेन कसा आहे तिकडचा व्ह्यू आणि आम्ही काय काय धमाल करणार आहे. तर आता पटपट पोहे खाऊन घेतो आणि मग बोलते तुमच्यासोबत. आणि आम्ही आता निघालेलो आहोत खोरफक्कनला जायला. तर सगळं रेडी झालंय, सगळं आवरलंय आणि राघव देखील इथे रेडी आहे. आम्ही आता खोरफक्कनला निघालोय. तर माहिती नाही 1 तास लागणार आहे अजून इकडनं. तर पाहूया तुमच्यासोबत शेअर करू आम्ही जर कुठे जेवायला वगैरे थांबावंच लागेल आम्हाला. परंतु मे बी तिथे गेल्यावर वगैरे जेवण करू किंवा मग रस्त्यामध्ये तर काही भूक नाही लागणार. पोहे खूप खाल्ले जातात मस्त पोट भरून. हो ना गाऊ? आणि आम्ही जसजसं पुढे जाऊ लागलो होतो तसतसं आम्हाला एक इथे गाव दिसलं होतं. तर असं नाही की दुबईमध्ये गाव वगैरे नसतात, तर इकडेही गावं असतात. तर अशा प्रकारे इथे गाव होतं. वरती पाण्याची टाकी वगैरे होतं. इकडे मॉस्क वगैरे देखील असतात, तर त्या पण होत्या. आणि खूप मोठं गाव होतं आणि सगळ्या म्हणजे गावातल्या सगळ्या बिल्डिंग्सला घरांना कलर होता, तो पांढरा कलर होता फक्त. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे दुबईचं मधील गाव. तर आम्हाला म्हणजे याच्या आधी आम्ही पाहिलं होतं, परंतु म्हटलं की यावेळी तुमच्यासोबत शेअर करू. आणि अशा प्रकारे डोंगर आहे. तर पाहू शकता बाजूला म्हणजे डोंगरावरती अजिबातच हिरवळ नाही कारण इकडे पाऊसच नाही पडत. सो डिसेंबरला वगैरे जानेवारीमध्ये थोडाफार पाऊस पडतो, त्यामुळे इथे हिरवळ नसते. तर अशा प्रकारे ओसाड पडलेले डोंगर आहेत. तुम्ही पाहू शकता. जसजसं तुम्ही बाहेर म्हणजे सिटीच्या बाहेर जाल तसतसं तुम्हाला समजेलच. आणि आम्ही निघालो होतो रसल खैमाला. तर आम्हाला शीज पार्कला जायचं होतं. ॲक्च्युली असं झालं की तिथे आम्ही गेलो देखील, परंतु तिथे जाण्यासाठी रस्ता नव्हता. ते म्हणजे अपडेटिंगमध्ये होतं शीज पार्क. सो आम्हाला काही माहिती नव्हतं. आम्हाला म्हणजे जो एक्झिट असतो तो आमचा चुकला आणि आम्ही खूप जास्त पुढे गेलो. जवळजवळ आम्हाला 22 किलोमीटर जाऊन पुन्हा रिटर्न यावं लागणार होतं कारण एक्झिटच नव्हता त्यानंतर. सो मग आम्ही असंच पुढे जात राहिलो. तर पुढे गेल्यानंतर भूक देखील खूप लागली होती पोटामध्ये. कावळे ओरडत होते जोरजोरात. सो मग आम्ही काहीतरी शोधत होतो, इकडे भेटेल तिकडे भेटेल. तर अशा पुढे गेल्यावरती आम्हाला एक असंच गाव लागलं. त्या गावामध्ये खूप सारे म्हणजे शॉप होते. तर मी खूप खुश झाले म्हटलं कारण एवढ्या लांब आल्यावरती आणि आता इथे. आणि एकतर आम्ही डब्बाही नव्हता आणला म्हणजे लंच वगैरे काही बनवून आणला नव्हता. सो मला तिकडे गेल्यावरती तिथे जेव्हा आहे काहीतरी असं वाटलं कारण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इकडे डोंगर आहेत. तर इथे कुठे काय भेटणार हा प्रश्न होता मला. सो पुढे गेल्यावरती आम्हाला हॉटेल वगैरे भेटलं, रेस्टॉरंट भेटले. सो मग आम्ही सर्च करत 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 आम्हाला तिथे एक लुलू भेटलं. लुलूमध्ये होता पिझ्झा हट. सो आम्ही पिझ्झा हटला गेलो सगळेजण. पिझ्झा कोणता पिझ्झा आहे हा? यू डोंट नो? तुला फक्त खायचं आहे? सेकंड पिझ्झा पण आलाय. मला वाटतं पेरी पेरी आहे. चीज नाही का त्याच्यावर? फ्रेंच फ्राईज पण आहे. अरे बापरे, फ्रेंच फ्राईज पिझ्झा आलाय. आणि आम्ही जेवण वगैरे करून इथे पार्कमध्ये आलोय. 4 वाजलेत आत्ता अंदाजे आणि 4 वाजताच हे पार्क ओपन होतं. तर आपल्या तिकडच्या सारखेच पार्क आहेत. तुला खेळायला जायचंय का? आणि इथे हे हळदीचं हे दिसतंय ना, हळदीचं बियाणं वाटतंय. कुठे गाव? इकडे आहे काय? सापडली आहे गाव. आणि ऊन आहे ॲक्च्युली अजून. छोटं पार्क आहे ना, एवढं मोठं नाही. पलीकडे मोठं दिसतंय, फिरून राऊंड आहे ना, राऊंड करायचं आहे. आणि जास्त मुलं पण नाहीत कारण हा आउटसाइड एरिया आहे त्यामुळे.
आणि इथे तुम्ही पाहू शकता राघव पाय खाली टेकवत नाही, कारण त्याला पाय टेकवायची सवय नाही आहे आणि खाली टोचतंय त्याला गवत, सो तो वरती कडेवर घेण्यासाठीच म्हणजे धडपडतोय, परंतु पाय अजिबात खाली टेकवत नाही आहे. आणि त्याला खेळायचे, गवत तर खेळायचं त्याला, परंतु पाय खाली टेकवायचे नाही आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही पोहोचलो होतो डॅमवरती. तर हा रफीसा डॅम होता आणि आम्ही इथून गेलो होतो, पुढे गेलो होतो, परंतु आम्ही म्हटलं की येताना वगैरे आपण जाऊ. आणि हा रफीसा डॅम आहे. तर तुम्ही पाहू शकता वरती डोंगर कसे आहेत आणि खाली पाणी साठलेलं आहे डोंगराच्या आतमध्ये इथे. तर इथे रायडिंग वगैरे देखील आहे. आणि आता संध्याकाळ झाली आहे, परंतु रायडिंग तर करायची आम्हाला. जायचं रायडिंगला. ओके, लेट्स गो. आणि राघव देखील रेडी आहे रायडिंगला. राघवची पहिली रायडिंग आहे ना, फर्स्ट रायडिंग आहे ना राघवची. हा म्हणतोय. हॅलो. आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे डॅम. तर केवढं सुंदर आणि पाणी आतमध्ये, परंतु आम्हाला जायचं आहे आतमध्ये. बघतोय आम्ही कुठून आहे. तर आणि उशीरही झाला आहे, त्यामुळे सांगता येत नाही आम्ही जाऊ नाही, कारण त्याचा यूजही झाला पाहिजे आतमध्ये गेलं तर. आणि खूप छान फ्लावर्स वगैरे आहे, एकदम थंड वाटते वातावरण आहे ना, गरम नाही होते. आणि हे कशाच झाड आहे हो, याला काय म्हणतात आपल्याकडं? तरवडाचं झाड आहे इथे. बघू शकता याला, ते आपल्याकडे तरवडाला शेंगा वगैरे असतात तसं तरवडाचं झाड देखील इथे आहे. आणि खूप आहेत, पॉटमध्ये लावलेत. मे बी तुम्हाला दाखवते, ते पॉटमध्ये वगैरे लावलेत तरवडाची झाडं, तुम्ही पाहू शकता. आणि याला काय म्हणतात हे लाल डेकोरेशनचं गुलाबी. आणि इथे ड्रमस्टिक, आपला शेवगा असतो खायचा शेवगा, तर त्याचं झाड देखील आहे इथे. इथून नाही लॉट म्हणतात. तुम्ही जा, मी थांबतो. तुम्हाला किती टाइम आहे काय? 1 hour. It's a 1 hour, right? Okay, so we are taking 1 hour. They will go for
Okay, because with baby you can switch, otherwise you not allowed to switch. حتى جمال ماركة Kayak or pedal bike. مش تجبدني مش بدك هيك بديك مش به وين رفع ايديك حتى الجمال حتى الجمال सायकल वाली बाजू का बाय हँड बाय हँड वेट वेट गाव कोणतं जॅकेट सांगितलं त्यांनी Life ओके ओके एक्सक्यूज मी दिस वन try this गाव one brown ball both the side number 14 you have double like this this is number 14 लेट्स गो your body is वरती आणि आम्ही आता चाललेलो आहोत कयकसाठी तर इथे कयक रायडिंग करणार आहे राघव अलाउड नाहीये हो हो राघव अलाउड नाही बेबीज अलाउड नाही सो त्यामुळे आम्ही गाव आणि मीच चालली हो गाव सोडून देऊ नकोस हा पकडून तर दोन्ही हाताने गाव मजा येते पळते का पडू आपण इथेच थांब आपल्याला भीती वाटते आपण इथेच थांबू कुठे जायची तिकडे जाऊ दे तिला ओके आणि आम्ही खूप आतमध्ये आलोय तर मला जाम भीती वाटते पण गाव मस्त एन्जॉय करते आणि खूप जास्त आम्ही आता राईड केली आहे तर 15 मिनिटं झाले असतील आणि अनलिमिटेड राईड आहे तर लवकर यायला पाहिजे होतं हो ना गाव 4-5 वाजताच येऊ नेक्स्ट टाइम आपण अनलिमिटेड कयक रायडिंग करायला ओके तर आम्हाला खूप उशीर झाला ॲक्च्युली आणि 2 तासाची पार्किंग टाकली आम्ही सो आम्ही एखादा तास करू रायडिंग आणि मग जाऊ सो मस्त मज्जा करतो तुम्ही पण या आणि इकडे खूप छान म्हणजे वातावरण खूप छान आहे आणि त्यांनी डोंगरावरती पाणी सोडले सो डोंगर देखील हिरवे झाले तिथे त्यामुळे आता मस्त थंडीचे ऑप्शन म्हणून तुम्ही इकडे खोरफकनला येऊ शकता सॅटर्डेला ना काल सॅटर्डे होता हो सॅटर्डेला यायला पाहिजे होतं आणि राघव आणि गाव राघवचे हो नाईट चालू व्हायचं मग जे मी उठल्या आणि एकदम संध्याकाळ झाली आता डॅडीचा फोन आला की मग जाणार आहेत आम्ही हो ना मज्जा येते गाव मज्जा येते खूप येते ना आणि मग गाव नुसतेच याला काय म्हणतात कयक रायडिंग मध्ये एवढी बिझी आहे ना तिला खूप छान वाटते कयक रायडिंग करायला आणि मी पण खूप एन्जॉय करते राघव नाही आहे परंतु राघव ॲक्च्युली छोटे मुलं अलाउड नाही तेच चांगलं आहे कारण भीतीदायक आहे हे घाबरण्यासारखंच आहे सो आणि रात्रीच्या वेळेला इथे असं दिसतंय आणि इथे गाऊ आणि गाऊचे पप्पा आहेत तर माझ्या बदल्यात एक्सचेंज म्हणून तिच्या पप्पांना पाठवले आम्ही म्हणजे माझे मिस्टर गेलेत सो कारण म्हणजे आम्ही 80 दिरहम्स पे केलेत तर दोघांसाठी होते ते आणि ते रघु हाय 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 तर त्याला भूक लागली होती सो मी त्यामुळे पटकन आले
हॅलो गाओ. इथे गाव आणि गावचे पप्पा आहेत. माझ्या बदल्यात एक्सचेंज भेटला त्यांना. आणि आता अंधार झालाय तर इथे अशा प्रकारे रात्रीचा व्ह्यू आहे आणि घाबरण्यासारखं आहे, भीती वाटते आम्हाला. राघव आणि मीच आहे ना इकडे. राघू आणि खरं तर तहान लागली आता, तर आम्ही आता वरती जातो. आणि आता 6 वाजले, तरी 6 वाजता प्रचंड अंधार झाला, तुम्ही पाहू शकता. आणि मस्त दोघांनी राईड केले आम्ही एकाच याच्यामध्ये. तर ऑलरेडी म्हणजे पैसे पे केले होते आम्ही 80 दिरहम कयकचे. तर 2 माणसांसाठी होती कयक आणि एक बेबी. सो आम्हाला आमचा दुसरा बेबी घ्यायला कोणतरी पाहिजे होतं. सो त्यामुळे माझे मिस्टर थांबले आणि मग मी थांबले. तर आता खूप 6 वाजलेत, अंधार झाला. आता घरी जायचं. उद्या माझ्या मिस्टरांना ऑफिस आहे आणि गावला देखील स्कूल आहे. तर उद्या डब्याचं पण फिक्स नाही काय बनवायचं. आता जाता कारमध्ये जाताना फिक्स करायला येईल की डब्यामध्ये काय बनवायचं, जो की प्रत्येक गृहिणीचा प्रश्न आहे. आणि आपली कार आली. आता कारमध्ये सामान ठेवायचंय. हॅलो. आणि आम्ही आताच पोहोचलो. तर आता 8 वाजलेत आणि आता भूक नाही, कारण पिझ्झा जास्त खाल्ला होता. 2 पिझ्झा घेतले होते. सो मे बी आत्ता जेवायला बनवणार नाही मी काही. आणि गाऊने पिझ्झा खाल्लाय गाडीमध्येच आणि तिला झोपवतो आता, कारण 8 वाजलेत. उद्या स्कूल आहे. तर आज मला मी विचार करते सगळं साफसफाई करेल, कारण उद्या गेस्ट येणार आहेत आमच्याकडे. तर आम्ही त्यांना डिनरसाठी बोलवलं आहे. इंडियावरून माझ्या मैत्रिणीची नणंद वगैरे आलेत. सो त्यांच्या फॅमिलीला आम्ही इन्व्हाइट केलं आणि त्यांनाही बोलवलं नाही आम्ही दिवाळीला. सो आम्ही फराळासाठी इन्व्हिटेशन म्हणजे इन्व्हाइट केले त्यांना. सो संध्याकाळी कुकिंग करायचं. सो म्हटलं की आज पसारा वगैरे ॲटलीस्ट आवरून ठेवेल, मग क्लिनिंग उद्या वगैरे करेल. तर आता मी क्लिनिंगच करणार आहे आणि राघवलाही झोपवायचं आहे. तर मी आता पटपट आवरून घेते आणि बोलते तुमच्यासोबत. पिल्लू काय काय त्याला जायचं ड्रेनेज खोलायला. नाही ड्रेनेज खोलायला, त्याला ड्रेनेज खोलायला जायचं ना. कुठे आहे राघव ड्रेनेज, कुठं आहे. आणि याच्या खाली आम्ही ड्रेनेज ठेवलंय. तर त्याचे छोटे छोटे हात आहेत ते काढून घेतो ड्रेनेजचं झाकण. आणि इथे मी स्वयंपाक केला. तर इथे सुकटीची चटणी बनवली. 15 मिनिटातच बनवलाय स्वयंपाक. आणि गाव झोपली. आणि इथे आहे चपाती. उठा आता तुम्ही उठा. आणि साफसफाई देखील झाली. उद्या गेस्ट येणार आहेत आमच्याकडे. किचन पण क्लीन आहे. हॅलो. आणि आता जेवण वगैरे झालंय आमचं. तर आता झोपायची तयारी. राघवला झोपवणार आहोत आम्ही. आणि आज मला ब्लॉग एडिट करायचा. उद्याचा ब्लॉग जो उद्या टाकायचा मला, तो आज मी एडिट करूनच झोपणार आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.